गांव का विकास और स्थानीय प्रशासन की मेहनत केवल स्थानीय स्तर पर ही नहीं बल्कि राष्ट्रीय स्तर पर भी पहचान बनाती है। तुमसर तहसील की ग्राम पंचायत सोरना ने ये बात साबित की कि अगर योजना को जमीनी स्तर पर लागू किया जाए तो बदलाव न केवल दिखता है बल्कि राष्ट्रीय स्तर पर सम्मान भी दिला सकता है। तुमसर तहसील की ग्राम पंचायत सोरना ने शासन की योजना को केवल फाइलों तक सीमित न रखकर गाँव में ठोस बदलाव किए। स्वच्छता अभियान के माध्यम से गाँव को सुंदर, स्वच्छ और स्वस्थ बनाया गया। मजबूत सीमेंट सड़कों और नालियों के निर्माण से आवागमन आसान हुआ और बुनियादी ढांचा मजबूत बना। इन उत्कृष्ट कार्यों के चलते सरपंच धर्मपाल धुर्वे को दिल्ली में 26 जनवरी को आयोजित होने वाले गणतंत्र दिवस के राष्ट्रीय कार्यक्रम में महाराष्ट्र से विशेष अतिथि के रूप में आमंत्रित किया गया है। न्यूज फर्स्ट के संवाददाता नरेंद्र गेडाम से सरपंच धर्मपाल धुर्वे ने बातचीत में बताया कि ये सम्मान ग्राम पंचायत और गांव वासियों की मेहनत का परिणाम है। उन्होंने सभी ग्रामीणों और पंचायत कार्यकर्ताओं का आभार व्यक्त किया और कहा कि आगे भी गांव के विकास और जन कल्याण के लिए निरंतर प्रयास जारी रहेंगे। नमस्कार, मी नरेंद्र गेडाम। आज आपल्या सोबत आहेत सोरना गावचे सरपंच धर्मपाल धुर्वे यांची दिल्ली येथील ध्वजारोहण कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून निवड झालेली आहे। तर आज आपण त्यांच्याशी त्या विषयावर मुलाखत करण्यासाठी आलेलो आहोत। नमस्कार। नमस्कार। आपलं परिचय साहेब? माझं नाव धर्मपाल देवदास धुर्वे, सरपंच ग्रामपंचायत सोरना लंजेरा, मी इथला सरपंच आहे आणि माझी महाराष्ट्राच्या एक विशेष अतिथी म्हणून दिल्लीच्या 26 जानेवारी करता या परेडच्या कार्यक्रमाकरिता माझी निवड झालेली आहे। दिल्ली येथे ध्वजारोहणासाठी अतिथी म्हणून निवड झाल्याची माहिती ज्या दिवशी आपल्याला भेटली त्यावेळेस आपल्याला काय वाटलं नेमके? त्यावेळेस प्रतिक्रिया काय होती आपली? त्यावेळेस खरंच सर एकदम मन भरून आलं की ज्याप्रमाणे आपण प्रामाणिकपणे काम करतो तर त्या ठिकाणी कुठेतरी शासन असो किंवा कोणत्याही चांगल्या कामाची खरंच कुठेतरी नोंद होते आणि त्याचा एक मनाला एवढा आनंद होता की मी आता या आपल्या भावना व्यक्त करू नाही शकत, एवढा आनंद होता। अख्ख्या जिल्ह्यामधून माझी एक कामाची नोंद घेऊन निवड होणे ही माझ्यासाठी आणि माझ्या सर्व गावकऱ्यांसाठी खूप गर्वाची बाब आहे। ही निवड आपण वैयक्तिक मानता की आपलं सोरना गाव आणि लंजेरा गाव आपली गटग्राम पंचायत आहे ना, ह्या गावाचे यश मानता? यामध्ये वैयक्तिक श्रेय देणे हे माझ्या तरी मते बरोबर नाही। शेवटी जनतेने दोन्ही गावाच्या लोकांनी मला थेट जनतेतून निवडून दिला, परंतु गावात काम करत असताना लोकांच्या सहकार्याशिवाय कोणतेही काम साध्य होत नाही। त्यामुळे लोकांनी जो मला सहकार्य दिला, माझी ग्रामपंचायत बॉडी असो, आमचे उपसरपंच अरविंद भाऊ राठोड असो किंवा माझी गावातील सर्व पदाधिकारी, प्रत्येक शाळा व्यवस्थापन समितीपासून पोलीस पाटीलपासून माझ्या ग्रामपंचायत सदस्यापासून गावातले माजी सरपंच, उपसरपंच, माजी पोलीस पाटील, महिला बचत गट, शेतकरी वर्ग, इथला युवा वर्ग, प्रत्येक वर्गाने आम्हाला सहकार्य दिलेलं आहे। आमच्या काही गावात आता छोटं गाव असल्या कारणाने सगळ्यांना माहिती आहे की गावाला जास्त शासनाचा निधी नाही मिळत किंवा गावात कोणताही बाहेरचा मोठा उद्योग नाहीये, रोजगार नाही। त्या कारणाने गावात छोट्या छोट्या कामं किंवा गावातली अडचणी दूर कसं करावं याकरिता ते आमच्या सगळ्या मुद्दे ते लक्षात सुद्धा आणून देतात आणि त्या कामाला योग्य पद्धतीने कसं करता येईल त्याकरिता ते सहकार्य सुद्धा करतात। म्हणून हा श्रेय पूर्ण दोन्ही गावच्या जनतेला जातो। दिल्लीतील राष्ट्रीय कार्यक्रमासाठी आपली निवड झाली, त्याकरिता आपण जायचे ठरवले हो, त्याकरिता आपण कोणत्या प्रकारची तयारी केलेली आहे? शासनाच्या निर्देशानुसार आम्हाला पत्र, माहिती वगैरे आणि ऑनलाईन मीटिंग वगैरे त्या माध्यमातून सर्व माहिती देण्यात आली आणि त्यामध्ये सूचित करण्यात आलं की आपल्याला जाण्यापासून सगळं हा पहिले स्वखर्चाने करायचे आहे। अगोदर आपल्याला एरोप्लेन जायचं असेल तर तुम्हाला तेवढं बजेट भेटणार नाही शासनाकडनं, तुम्हाला स्वतःचे पैसे खर्च करावे लागतील आणि जे शासनाचं ठरवल्याप्रमाणे जो आहे आपण रेल्वेचं रिझर्वेशन करून जाऊ तर त्यांनी आम्हाला तसं प्रकारचे गायडन्स केले की तुम्ही रिझर्वेशन करून जा आणि सोबत तुमची पत्नी असेल तर पत्नीला घेऊन जा। पण माझं अजून लग्न झालेलं नाहीये तर माझं एक सौभाग्य म्हणावं लागेल की माझी आई आहे आणि एक म्हणावं लागेल की ती माझ्यासाठी एक सौभाग्याची गोष्ट आहे की माझ्या आईसह मी दिल्लीच्या या कार्यक्रमासाठी जात आहे। तर आपलं शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण सर
10वी इथून गावून लोहाराला झाली. 4थी पर्यंत मी माझ्या गावच्या शाळेत इथं जिल्हा परिषद शाळेत केलं. त्याच्यानंतर 10वी पर्यंत लोहारा शाळेत, 11वी 12वी मी तुमसरमध्ये केलं आहे हॉस्टेलला राहून. त्याच्यानंतर मी पॉलिटेक्निक केलं, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक साकोलीला. इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट होता माझा. त्याच्यानंतर मी BE केलं नागपूरवरून, आबा गायकवाड कॉलेज. मग आपलं शिक्षणाचं क्षेत्र वेगळं, हो. इंजिनिअरिंग, आणि गावात विकास कामे हा वेगळा. मग यात आपण कसं काय सामंजस्य बसवले? विशेष म्हणजे मला एक लहानपणापासून एक आवड आणि सगळ्यात महत्वाचा एक स्वप्न पण होता. आणि मी माझे वडील 2002 मध्ये गेले. मी जवळपास 2.5 ते 3 वर्षाचा होतो. त्या काळात आमची एक गवताची झोपडी आणि आई आणि 2 मुलं, आम्ही असे 3 लोकांचा कुटुंब होता. आणि त्या कुटुंबात उदरनिर्वाह करून शिक्षण घेणे ही खूप कठीण परिस्थिती होती. त्यावेळेस आम्ही स्वतःची जमीन नसताना लोकांची जमीन भाड्याने किंवा ठेक्याने करून तिथं राबून आम्ही स्वतःचं शिक्षण आणि हे करत गेला. तर या गावाशी, या मातीमध्ये काम केलेल्यामुळे या गावाशी माझी नाळ जुडलेली आहे. आणि या गावात या मातीत काम केल्यामुळे मला असं वाटतं की मला बाहेर कुठेतरी जाऊन जॉब करण्यापेक्षा माझ्या गावात कुठेतरी चांगला एक उद्योग, एक चांगला बिझनेस सेटअप करावा आणि गावच्या लोकांशी आनंदित राहावा, गावच्या लोकांनाही काम रोजगार मिळेल आणि आपलं गावही सुजलाम सुफलाम होईल. या उद्देशाने मी या वळणाकडे आहो. खरोखर आपले विचार खूप महान आहेत. नाहीतर अलीकडच्या काळात बघितलं आहे की कुठेतरी प्रोफेशनल शिक्षण झालं की शहराकडे वळतात, पण आपण शिक्षण घेतल्यानंतर त्याचा सदुपयोग गावाकरिता कसे करता येईल, म्हणजे खूपच सलाम आहे आपल्या त्या काय विचाराला. कसं आहे सर, आपण एवढं आपल्या देशाचं एवढी मोठी हिस्ट्री आहे, एवढे मोठे थोर पुरुष निघून गेले, एवढे संत झाले आणि त्या संतांची वाणीच आहे, इथं तिथं कशाला फिरतो, तुझं गावाचं नाही का तीर्थ. मग शहरामध्ये प्रदूषण त्या स्थितीमध्ये जाऊन काय अर्थ होणार. आपलं गाव सुजलाम सुफलाम करा ना. आपण जेवढा आनंद गावामध्ये राहायला मिळतो, जेवढं चांगलं संस्कार, चांगलं वातावरण, चांगलं शुद्ध ऑक्सिजन, शुद्ध पाणी ज्याप्रमाणे गावामध्ये मिळतो ते शहरात शक्य नाही. बरोबर आहे. गावाचे प्रतिनिधित्व करताना आपण देशापर्यंत कोणते संदेश पोहोचवू इच्छिता? देशाला संदेश देणे सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर गावामध्ये आणि देशामध्ये आणि हे दिवसेंदिवस जे पॉप्युलेशन वाढत आहे, बरोबर. याच्यावर जनजागृती करणे आणि ते पॉप्युलेशन थांबवणे हो. हे सगळ्यात खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर प्रत्येक गावामध्ये युवा तरुण वर्ग आहे, प्रत्येक शहरामध्ये आहे. जेन आता खूप चालतो हो, हो. देशभरात. यांनी व्हॉट्सअप हिस्ट्री किंवा व्हॉट्सअपच्या त्या ज्या बातम्या येतात किंवा काही माहिती येते, ज्या काही तथ्य नसतो, म्हणजे सोशल मीडिया माध्यमाच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त सखोल अभ्यास करावे, अभ्यास करावे. म्हणजे पुस्तकातून अभ्यास अभ्यास करून करावे. सामोरे यावे. ऍक्च्युली देशाची परिस्थिती काय आहे, देशाचं ऍटमॉस्फिअर काय आहे, देश आज समोर किती चालला, वैज्ञानिक दृष्ट्या किती समोर चालला, गावात म्हणजे एअर पोल्युशनची व्यवस्था, म्हणजे पाण्याची व्यवस्था कशी आहे, हवेची व्यवस्था कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टीवर अभ्यास करणे खूप आवश्यक आहे. म्हणजे सामान्य माणसाला कोणत्या गोष्टीचा निकष आहे निकष त्या आहे. गोष्टींचा अभ्यास करून अभ्यास करून प्रत्येकाने सामोरे यावे. आणि एवढी जेव्हा लोकसंख्या वाढलेली आहे तर सरकार कुणाकुणाला रोजगार देणार आहे. बरोबर आहे. तर माझे इथल्या युवकांना आणि जेनजीला एक राहील की नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा चांगलं बिझनेस कसा क्रिएट बरोबर करता आहे, येईल, बरोबर आहे. चांगलं शेती कशी चांगली करता येईल. इथला विदेशामध्ये प्रत्येक गोष्टीची, भारताच्या प्रत्येक गोष्टीची मागणी आहे. हो. तुमच्या फळापासून, शेतबियापासून, तांदळापासून सगळ्या गोष्टीची मागणी आहे. बरोबर आहे. आणि आपल्या भारताची माती आहे, अख्ख्या वर्ल्ड मध्ये अशी माती नाहीये. तर या मातीमध्ये त्या वेगवेगळ्या पद्धतीचे पिकं घेऊन त्याला एक्सपोर्ट करणे, तेही सेंद्रिय खतांचा वापर करून, रासायनिक खताचा नाही. कारण की आपल्या देशात कसंही चालतो, परंतु विदेशामध्ये चालत नाही. विदेशी लोक कोणताही इथलं खाण्याच्या अगोदर ते टेस्टिंग लॅबची हे रिपोर्ट हो. मागतात, त्या फळाची किंवा त्या फ्रूटची चेकिंग करतात, त्याच्यानंतरच ते खरेदी करतात. बरोबर. तर सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून उत्पन्न काढून त्याला एक्सपोर्ट करण्यासारखे उत्पन्न आहेत. किंवा आपल्या गावागावामध्ये नवतरुणांनी एक नवीन क्रिएट करून
उद्योग चालू करावा आणि रोजगार तयार करावा. बरोबर. ही माझी इथल्या देशातील नवतरुणांना एक विनंती राहील. विनंती राहील. आपली ही निवड झाली. हा. आपल्या ह्या यशामागे आपल्याला मार्गदर्शन कोणाचं लाभले? त्याच्यात मार्गदर्शन म्हटलं तर सगळ्यात प्रथम आपल्याला जन्म देणारी आई अगदी बरोबर. आणि त्याच्यानंतर जसं जसं आपण शाळेच्या व्यवहारात, संसाराच्या व्यवहारात जसं हो, हो. समोर आपण जात आहोत, प्रत्येक पायरीला एक पायरीला. नवीन मार्गदर्शक सगळ्यात प्रत्येकाला. माझे गुरु म्हणावं लागेल. तर ज्या ज्या शाळेत मी शिकलो तिथला एक एक शिक्षक, बरोबर, बरोबर. मला एक मित्रासारखे असे शिक्षक भेटले. अं, या लोहारा शाळेत शिकलो तिथं माकडे सर म्हणून आहेत. हो. पॉलिटेक्निकला गेला तिथं आमचे सुटे सर म्हणून आहेत. त्याच्यानंतर गावात जेव्हा कोरोना काळ आला तेव्हापासून मी शाळेसाठी सरपंच बनण्याच्या अगोदरपासून काम करत आहे. तर इथले जे चव्हाण सर आणि मेश्राम सर हं, हं. या दोन्ही शिक्षकांकडून मला एवढं मार्गदर्शन भेटलं प्रत्येक पावलावर. ते मला माझ्या जीवनाला एक वळण देणारा एक क्षण आहे. बरं, बरोबर. आदिवासी व ग्रामीण भाग आहे आपलं क्षेत्र. हो. आणि ह्या क्षेत्रात काम करताना आपले प्रेरणास्थान कोण होते? कारण की एखादा ग्रामीण भाग आणि त्यातल्या त्यात आदिवासी क्षेत्र, शिक्षणाचा अभाव, प्रत्येक गोष्टी संसाधनाचा अभाव, अशा वेळेस प्रेरणास्थान, कारण की आपण जे कार्य करायचं ते लोकांसाठी प्रेरणादायी आहे, म्हणून आपले प्रेरणास्थान कोण होते? माझे प्रेरणास्थान हे प्रामुख्याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बरं. मी यांना माझं प्रेरणास्थान मानतो. त्याचबरोबर माझ्या समाजासाठी आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्रथम क्रांती सुरू केली असे भगवान बिरसा मुंडा, बरोबर. ज्या माझ्या समाजातून आहेत आणि त्यांनी या देशाला, ज्या इंग्रजांना एक संदेश दिला की आमचा देश, आमची माती, आमचं राज्य, बरोबर. जल जंगल जल जंगल जमीन जमीन हमारा है हमारा है. और हमारी जमीन हमारा राज, हा त्यांनी एक संदेश दिला. वयाच्या 25व्या वर्षी ते मृत्यू पावले आणि 18-19 वर्षापासून ते या मोर्चामध्ये इंग्रजांविरुद्ध मोर्चा लढत राहिले. लढत राहिले. तर त्यांच्यापासून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून मला प्रेरणा मिळाली. अं, सरपंच म्हणून सोरणा गावात आपण कोणत्या कामाला प्राधान्य दिलं? सर्वात प्रथम सरपंच बनण्या अगोदर आपल्याला असं वाटतो की गावासाठी आपण हे करायचं ते करायचं, सर्वसाधारण आहे. बरोबर आहे. आपण हा सरपंच आहे जुन्या पार्टीचा, तर हा असं का बरं करत नाही, तो असं का बरं करत नाही, असे आपण लोकांनाही आपण हो, हो, एक हो. प्रकारच्या भडकवण्यासारखंच बोलतो. वेगवेगळे की- येतात मेसेज. तुम्ही का बरं सरपंचाला म्हणत नाही, आपल्या गावात हे कामं होत नाही, ते कामं होत नाही. परंतु असं नसते सर. निवडून आल्यानंतर जेव्हा आम्ही त्या ग्रामपंचायतचा सखोल अभ्यास करायला बसलो आणि गावाची खरी परिस्थिती बघितली, तर एका अर्थाने गावाला पाहिजे त्या प्रमाणात निधी निधी मिळत नाही नाही. शासनाकडून. आणि खूप काही छोटं गाव असल्यामुळे बाहेरच्या दुसऱ्याही योजनांचं, जसे आपले काय म्हणता येईल त्याला, जनसुविधेचे काम जनसुविधा. ते बसतच नाही आमच्या छोट्या हो. लोकसंख्येमध्ये. त्याच्यानंतर जसं बौद्ध समाज आहे, हो, हो. तोही समाज आमच्या गावी दोन्ही दलित गावात वस्ती विकास निधी नाहीच उपलब्ध. छोट्या छोट्या आहेत. 30-30, 40-40 लोकसंख्या, 50-50 लोकसंख्या आहे त्या दोन्ही गावात. तर त्याच्यातही जास्त कामं बसत नाही. तर अशा गावामध्ये ज्या ठिकाणी योजना शासनाच्या नियमानुसार बसत नाही, मग या गावात विकास होईल कसा, बरोबर. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. तर या गावाला एक वळण लागली सर शाळेच्या माध्यमातून. आमच्या शाळेला इथं शिशी मेश्राम सर मुख्याध्यापक हं, हं. आणि कैलास चव्हाण सर, जे टेक्निशियन म्हणून ओळख आहे त्यांची. बरोबर. टेक्निकल फील्ड मध्ये त्यांचं कोणी सध्या क्षेत्रात कोणी हात पकडत नाही. हो, हो. तर ह्या दोन्ही शिक्षकांचा आमच्या गावाला लाभ 2018 मध्ये आले आणि त्यांनी लोकांशी काही वार्ता न करता त्यांनी आपल्या कामावर हे केलं सुरुवात. तर विद्यार्थ्यांमध्ये बदलाव त्यांनी घडवून आणला. माजी सरपंच होते आमच्या सरिताताई प्रेमलाल राठोड, हं, हं. यांनी तो बदलाव पाहिला आणि आपल्या मुलाला कॉलेजमध्ये काढून या शाळेत, प्राथमिक शाळेत टाकला. अभिनंदन त्यांचं. तर त्यांच्या त्या उद्देशामुळे गावात एक वातावरण पसरलं आणि सरपंचानं या शाळेत टाकलं, प्राथमिक शाळेत. तेव्हा मग सर्व गावातल्या पालकांमध्ये चर्चा झाली आणि
लगेच पुढच्या वर्षात गावातला हा एकही विद्यार्थी इंग्रजी शाळेमध्ये कॉन्व्हेंटमध्ये जाणंच बंद झालं. वा. टोटल मुलं आपल्या प्राथमिक शाळेमध्ये आले. आज शाळेची स्थिती सर 2023-24 मध्ये तालुक्याचा प्रथम क्रमांक आला. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये. त्याच्यानंतर 24-25 मध्ये जिल्ह्याचा दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेमध्ये दुसरा क्रमांक आला. आणि यावर्षी आम्ही जिल्ह्याच्या प्रथम क्रमांकासाठी तयारीत आहोत, आपणास तयारीमध्ये आहोत. शुभेच्छा. धन्यवाद सर. आपण ह्या गावाच्या स्वच्छता, हं. शाळा व्यवस्थापन हं. आणि पाणी पुरवठा हो. या बाबतीत काय केले? आता तुम्हाला आताच सांगितलं की गावाला निधीचा अभाव खूप आहे. हो. त्यानंतर 15 वित्त आयोग म्हणला तर छोटासा, दोन्ही गाव छोटे छोटे आहेत. खूपच खूप भेटला तर 8.5 लाख रुपये भेटतो. 959 रुपये दरडोई. बरोबर आहे. त्याच्यानंतर ऑपरेटरचं पेमेंट गेल्यानंतर हो. आमच्याकडे उरतात किती 6.5 लाख उरतात. बरोबर. दोन्ही गावात अर्धे अर्धे पैसे डिवाइड करणे, तेही त्याच्यावरही तुमचे 30% 30% आणि 40% असा रेशो आहे. बरोबर. स्वच्छतेवर आणि पाण्यावर तुम्ही 30% खर्च करा. हो. महिलांवर खर्च करा. म्हणजे गावात एखादी मोठी त्यांचे हेड समस्या बनवून आली, दिलेले आहेत. हेड बनवून दिलेले आहे. एखाद्या गावात एखादी मोठी अडचण आली तर त्या वित्त फंडातून करतो म्हटला, 15 वित्त आयोगातून, तर ते करता येत नाही. तर ते कसं करता येईल, एवढ्या संकटातूनही मात कसं करता येईल, त्याकरिता शाळेच्या माध्यमातून लोकांना एक जवळ घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामधून या गावात सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथला विरोधक जो आहे आणि इथली जो राजकारण आहे चांगल्या कामामध्ये होणारा, तो शून्य झाला सर. अरे वा. तो शून्य झाला. हळूहळू प्रगतीच्या याच्यात नेण्याकरिता सगळ्यात महत्वाचं आहे सरपंचांनी आपला जो इगो आहे, हा. आपला जो एक काय म्हणाल, त्याला एक म्हणता येईल स्वतःचा स्वभाव, स्वाभिमान नाही म्हणता येईल, हा, अभिमान. अभिमान, स्वतःच्या मध्ये जो अभिमान असतो त्याला डावळावं लागतं सर. स्वतःचा मान सन्मान याला मातीत मिसळावा लागतो. म्हणजे सगळ्यात मी महत्त्वाचं. सर्वांचं. मी सर्वांचं. स्वतः आम्ही काय करतो सर, जसा एखादा कार्यक्रम घेतला, कार्यक्रमामध्ये एखादी आपण अरेंजमेंट करतो, तर आपण काय पाहतो सगळ्यात पहिले की माझी खुर्ची कुठे आहे, मला कुठं मान हो. भेटून राहिला. सगळं तो विचारच सोडावा. तो विचार डावलाय. तो विचार सोडावा. आपला विरोधक कुठे आहे, त्याला कसं मान भेटेल आणि त्याच्या काय समस्या आहेत किंवा त्याच्या तो आपल्या विषयी काय भावना ठेवतो, ही सगळ्यात महत्वाचं आहे. तर आपल्या गावात काय चर्चा होतात किंवा आपल्या विरोधात कोण बोलतो, त्याला प्रतिउत्तर न देता त्या समस्या आपण जाणून घेऊन त्याच्यावर तोडगा काढून त्याच्यावर मार्ग कसा काढता येईल किंवा ती समस्या कशी दूर होईल, म्हणजे आपण त्याला तोंडाने तो प्रतिउत्तर देण्यापेक्षा आपण आपल्या कृतीनं द्यायचं. आपल्या कामातून त्याचं उत्तर दिलं तर खरंच गावातला विरोध हा शून्य होतो. आज माझ्या गावातून मी विरोधक शब्दच काढून टाकलाय सर. विरोधक छान, शब्द खूप छान. काढून टाकलाय, कारण की आम्ही त्यांना मार्गदर्शक मानतो. आमच्या चुका लक्षात आणून देणारे आमचे मार्गदर्शक, आम्ही हा शब्द त्यांना संबोधलेला आहे. इथला विरोधक शब्द आम्ही काढून टाकलाय. तर माझ्या इथल्या सर्व सरपंचांना एकच विनंती राहील की कोणताही सरपंचाचे विचार हे चुकीचे नसतात सर. त्याला गावाचं चांगलं होईल ह्याच विचाराने तो येतो. पण गावात काही एक मानसिकता असते दुसरी, की त्याला चांगल्या कामामध्ये सुद्धा अडचणी निर्माण हो, होतात. हो, हो. तर माझा एक संदेश राहील गावकऱ्यांनाही, की जेव्हा एखादा सरपंच चांगलं काम होऊन राहिलं, त्याला नक्की सहकार्य करा. सहकार्य करा. आणि जिथे चुकून राहिला तिथं नक्की आवाज उचलून त्याच्यापर्यंत ती माहिती पोहोचवा. तो काम लगेच सुधरवून घ्या. नाहीच ऐकला तर मग आपल्याला तर माहितच आहे, हो, हो, हो. विरोधकांना माहितच असते की कंप्लेंट प्रत्येक कुठे गोष्टी. करायची. हो, हो. त्यांना दरवाजे सांगावं नाही लागत. सांगावं नाही लागत. व्हिडिओ पासून तर शिओ पासून सगळ्या गोष्टी त्यांना माहिती राहतात, कुठं कंप्लेंट करायची असते, काय असते. पण सगळ्यात महत्वाचं असते, जास्त कंप्लेंट करणं किंवा गाजावाजा करण्यापेक्षा मग गावाचा विकास खुंटतो. गावाचा विकास थांबतो. तर चांगल्या कामाला सहकार्य करा आणि चुकीच्या कामाला नक्की विरोध करा आणि त्यांच्या त्या चुकीच्या कामाला लक्षात आणून द्या. बरोबर. आणि सरपंचांना आपला युगो सोडून, स्वतःचा अभिमान सोडून गावासाठी सगळे आपले समजून विकास कामं करा. नक्कीच गाव तुमच्या पाठीशी राहील. सर, मी या सगळ्या कामाच्या मागे श्रेय ही माझ्या सर्व सोरणा आणि लंजिरा इथल्या दोन्ही गावातील सर्व जनतेला देणार. कारण की निवडून दिल्यानंतर त्यांनी माझ्या बरोबर साथ दिली, सहकार्य दिला, लोकसहभाग दिला, इवन आर्थिक मदत सुद्धा दिला. तर सगळ्यात प्रथम
इथली शाळा असो, गावाचं नाव असो, प्रत्येक कामाला श्रेय हा गावकऱ्यांनी दिल्यामुळे हा सर्व गावाचा श्रेय, ह्या एवढ्या सर्व कामाचा श्रेय हा माझ्या सर्व गावातील जनतेला जातो. धन्यवाद. हे होते आपले सोरणा गावाचे सरपंच धर्मराज धुर्वे, ज्यांनी धर्मपाल धुर्वे यांनी गावाचा विकास कशा प्रकारे केलेला आहे आणि भविष्यात ते आपल्या गावात काय करू इच्छित आहेत आणि त्यांनी येत्या पिढीला कोणता संदेश दिलाय आपणास सविस्तर असं सांगितलं. धन्यवाद. नरेंद्र गेडाम की रिपोर्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.